आवडतं महाराष्ट्रीयन डिश या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत। आज आपण पारंपरिक अशी घुट्याची रेसिपी बनवणार आहोत। घुटं बनवण्यासाठी साहित्य: घुट्यासाठी साल असलेली डाळ वापरायची। उडीद डाळ 1 वाटी घेतली, लसूण चिरून घेतलाय, लसूण मिरचीचा ठेचा घेतलाय, मीठ, हिंग, कोथिंबीर, कढीपत्ता। डाळ अर्धा तास भिजवून घेतली आहे। त्याची साल निघालेली काढून टाकायची, जेवढी निघते तेवढी, बाकीची राहून द्यायची। डाळ कुकरमध्ये टाकून घ्यायची। डाळ भिजवून घेतल्यामुळे लवकर शिजते। अर्धा तास भिजवून द्यायची। पाणी टाकून घ्यायचं। गॅस चालू करून घ्यायचा। मीठ टाकून घ्यायचं। 4 शिट्ट्या घ्यायच्या। 4 शिट्ट्या झाल्यात, कुकर गार झालेला आहे। फोडणी देऊन घ्यायचं आहे। तेल टाकून घ्यायचं फोडणीसाठी। गॅस मध्यम ठेवायचा, फोडणी करपणार नाही म्हणजे। लसूण टाकून घ्यायचा। लसूण परतल्यानंतर मिरचीचा ठेचा टाकून घ्यायचा। हिंग टाकून घ्यायचा। गॅस कमी करून घ्यायचा। कढीपत्ता टाकायचा। कोथिंबीर टाकून घ्यायची। शिजवलेली डाळ टाकून घ्यायची कढईमध्ये। हळद टाकून घ्यायची। थोडंसं पाणी टाकून घ्यायचं। एक उकळी येऊन द्यायची। उकळी आली आहे, गॅस बंद करायचा। बाजरीची भाकर, कांदा, पापड, घुटं खूप छान लागतं। रेसिपी तयार झाली आहे। रेसिपीला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।